ICTचा अध्यापनामध्ये साधन म्हणून उपयोग हे आपण या व्हिडिओतून समजून घेऊ. अध्यापनाची अनेक साधने आपण अभ्यासलेली आहेत. तसंच ICT माहिती संप्रेषण तंत्रज्ञान हे सुद्धा अध्यापनामध्ये साधन म्हणून उपयोगी आणता येतं. ICTची अध्यापनामध्ये खूप मदत होते. विद्यार्थ्यांना गृहपाठ द्यायचा असेल, प्रकल्प द्यायचा असेल, त्यांना माहिती गोळा करायला सांगायची असेल, कागदपत्र तयार करायची असतील, संशोधन करायचं असेल, तर हे कोणतंही कार्य करत असताना ICTचा साधन म्हणून उपयोग केला जातो. आणि शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी तर हे माध्यम अतिशय उपयुक्त आहे. नवीन कौशल्य शिकवण्यासाठी, ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी, ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी ICTचा उपयोग हा होत असतो. आणि अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये ICTचा उपयोग हा साधन म्हणून करता येतो. तो आपण विषयांनुसार समजून घेऊ. प्रथम आपण विज्ञान विषयाच्या अध्यापनामध्ये ICTचा साधन म्हणून उपयोग कशा प्रकारे करता येईल हे समजून घेऊ. तर पहिलं आहे माहिती संकल्पना, डाटा कलेक्शन. तर शिस्तबद्ध अभ्यासासाठी लागणारी माहिती ही ICTची साधनं वापरून अधिक परिणामकारकपणे गोळा करता येतात. मग ती साधनं इंटरनेट असेल, ईमेल असेल, न्यूज ग्रुप असतील, चॅटिंग रूम असतील, ब्लॉग्स, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, तर या सगळ्यांचा वापर करून ही माहिती मिळवता येते. संवाद साधता येतो, माहितीचं आदान प्रदान करता येतं. आणि विज्ञान हा विषय असा आहे की विज्ञान विषयामध्ये उदाहरणार्थ हृदयाचं कार्य शिकवायचं असेल, पचनसंस्था शिकवायची असेल, रक्ताभिसरण संस्था शिकवायची असेल, तर या सर्वांची माहिती मिळवायची असेल तर फक्त ग्रंथालयामध्ये जाऊन आणि पुस्तकं वाचण्यापेक्षा जर संगणकावर माहिती मिळवली तर ही अधिक चांगल्या प्रकारे मिळवता येते. आणि म्हणून विज्ञान विषयामध्ये आपल्याला माहिती गोळा करण्यासाठी ICTचा उपयोग हा करता येतो. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे सादरीकरण, प्रेझेंटेशन. तर माहिती जर आपण फक्त तोंडी सादर केली तर त्यापेक्षा दृश्य स्वरूपामध्ये जर सादर केली तर संकल्पना ह्या जास्त स्पष्ट होतात. आणि म्हणून आपण स्लाईडचा वापर करून आणि माहितीचं सादरीकरण करू शकतो. उदाहरणार्थ अणूची रचना शिकवायची असेल, समस्थानिकं शिकवायची असतील, सूर्यमाला, पृथ्वीचे अंतरंग, तर यासारखे घटक शिकवत असताना जर स्लाईडचा उपयोग केला तर ते विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजतं. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की केवळ व्याख्यान देण्यापेक्षा जर आपण त्याला जोडीला स्लाईड दाखवल्या, दृश्य स्वरूपामध्ये माहिती सादर केली तर ते विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे आकलन होईल. आणि म्हणून सादरीकरण करण्यासाठी, प्रेझेंटेशन करण्यासाठी विज्ञानामध्ये ICTचा वापर हा केला जातो. त्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे दिग्दर्शन, डेमॉन्स्ट्रेशन. तर विज्ञानामध्ये काही प्रयोग करून पाहायचे असतात आणि हे प्रयोग करून पाहणं, दाखवणं जेव्हा शक्य होत नाही तर तेव्हा ICTचा वापर करून, सिम्युलेशनचा वापर करून, ॲनिमेशनचा वापर करून परिणामकारकपणे आणि सहजतेने, आभासी पद्धतीने दिग्दर्शन करणं हे शक्य होतं. तर असं दिग्दर्शन आपल्याला उदाहरणार्थ पचनसंस्थेचं कार्य, ग्रहताऱ्यांचा अभ्यास, तर अशा ठिकाणी दिग्दर्शन करणं आणि ते ICTचा वापर करून दिग्दर्शन करणं हे जास्त योग्य असतं. म्हणून आपण तिसरं पाहिलं ते म्हणजे दिग्दर्शन. पुढचं आहे ते म्हणजे अंदाज वर्तवणं. तर एखादी माहिती गोळा करून त्यावर प्रक्रिया करून आणि काही गोष्टीचा अंदाज वर्तवता येतो. उदाहरणार्थ हवामानाचा अंदाज वर्तवणं म्हणजे सांगणं हे ICTमुळे शक्य होतं. आणि पाचवं आहे ते म्हणजे सहभागातून शिक्षण. तर विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन त्यांना कृती करायला सांगून आणि शिकवता येतं. तर अशी काही सॉफ्टवेअर उपलब्ध आहे की ज्यामुळे विद्यार्थी हे चांगल्या प्रकारे शिकू शकतात आणि शिक्षकाचं अध्यापनही परिणामकारक होत असतं. इंटरनेटवर अनेक शैक्षणिक प्रोग्राम उपलब्ध आहेत, ट्युटोरियल्स आहे, स्वाध्याय, ऑनलाईन पुस्तकं, यूट्यूबवरील व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. तर यामध्ये
विद्यार्थ्यांचा सहभाग घेता येतो आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे अध्ययन अध्यापन हे होत असतं. तर अशा प्रकारे आपण विज्ञान विषयाच्या अध्यापनामध्ये ICTचा साधन म्हणून उपयोग करण्याचे 5 मुख्य मुद्दे पाहिले. ते म्हणजे माहिती गोळा करण्यासाठी, प्रेझेंटेशन करण्यासाठी म्हणजे सादरीकरणासाठी, दिग्दर्शनासाठी, अंदाज वर्तवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन आणि शिकवण्यासाठी. तर हे 5 मुद्दे आपण विज्ञानासाठी पाहिले. त्यानंतर गणित विषयामध्ये ICTचा साधन म्हणून उपयोग कसा करता येईल याचे मुद्दे आपण समजून घेऊ. तर पहिला आहे GUI म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस. तर संगणकामध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस वापरून विद्यार्थी उदाहरणं सोडवू शकतात. संगणकामुळे त्यांना त्यांच्या चुकाही समजतात आणि त्यामुळे गणितामध्ये ICTचा वापर करून अध्ययन अध्यापन करणं हे सोपं होतं. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे विविध रचनांचे निरीक्षण. तर उदाहरणामध्ये चलाच्या किमती बदलून त्याचा काय परिणाम होतो, काय बदल होतं, काय बदलत नाही हे विद्यार्थ्यांना संगणकामुळे शोधता येतो. तसंच जिओजेब्रा यामध्ये त्रिकोण काढा, त्याची लांबी मोजा, कोन मोजा, त्याच्या किमती बदला आणि त्याचे परिणाम तपासा. तर या प्रकारच्या विविध रचना करून आणि त्याचं निरीक्षण करणं हे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामुळे शक्य होतं. तिसरं आहे ते म्हणजे परस्पर संबंधाचे निरीक्षण. तर संगणकामध्ये समीकरणं, सूत्र, संख्यांची सारणी, आलेख, तक्ते तर हे एकमेकांशी जोडण्याची सोय असते. सूत्रामध्ये किमती बदलल्या किंवा सारणीमधल्या संख्या बदलल्या तर आलेखामध्ये काय बदल होतं हे लगेच पाहता येतं. एकमेकांवर अवलंबून असलेल्या विविध स्वरूपातील माहिती जसं सूत्र, सारण्या, आलेख, तक्ते तर यामध्ये होणारे बदल हे आपल्याला लगेच दाखवता येतात आणि त्यामधील परस्पर संबंध समजणे हे सोपे जाते. जिओजेब्रामध्ये पण 2 समीकरणं ते आलेख रूपामध्ये मांडून आणि त्यामधला संबंध शोधणं हे शक्य होतं. त्यानंतर चौथा उपयोग आपल्याला सांगता येईल तो म्हणजे कल्पित आकृत्या तयार करण्यासाठी. तर माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामध्ये अशी साधनं आहे की ज्यामुळे आकृत्यांमध्ये बदल करणं सोपं होतं. आकृत्या काढल्या, आलेख काढला तर कल्पनेनुसार ते विद्यार्थ्यांना बदलता येतं आणि ते विद्यार्थ्यांना आवडतं, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतं. उदाहरणार्थ घनाकृतीच्या ज्या त्रिमिती आकृत्या आहेत तर त्याची रचना करणं, पायथागोरसचं प्रमेय सोडवणं तर अशा काही काल्पनिक आकृत्या ज्या आहेत तर त्या विद्यार्थ्यांना तयार करता येतात माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामुळे. 5वा मुद्दा सांगता येईल की माहितीचा शोध घेता येतो. तर वास्तव जी माहिती असते तर यावर काम करणं विद्यार्थ्यांना शक्य होतं आणि माहितीचा अर्थ लावायचा, विश्लेषण करायचं हेही सोपं होतं आणि विद्यार्थी ऑनलाईन सर्वेक्षण करतात, त्यातून माहिती मिळवतात, माहितीचं विश्लेषण करतात, माहितीची आलेख रूपात मांडणी करतात आणि या सर्व बाबी गणितामध्ये आवश्यक असतात आणि म्हणून आपण गणित विषयात ICTचा साधन म्हणून उपयोग करण्याचे 5 महत्त्वाचे मुद्दे पाहिले. ते म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस, विविध रचनांचे निरीक्षण, परस्पर संबंधाचे निरीक्षण, कल्पित आकृत्या तयार करणे आणि माहितीचा शोध घेणे. त्यानंतर भाषा विषयामध्ये ICTचा साधन म्हणून उपयोग कसा करता येईल. तर पहिला आहे भाषा शिकणे आणि सराव करणे. तर भाषा विषयामध्ये भाषेच्या माध्यमातून माहिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असते आणि माहितीचे हे हस्तांतरण लिखित किंवा मौखिक स्वरूपामध्ये असते. मग ही माहिती साठवायची हे आणि ते ज्ञान प्रसारित करायचं, ज्ञान इतरांना वाटायचं तर हे ICTमुळे सोपं होतं आणि जलद रीतीने, जलद गतीने करणं शक्य होतं. तर दृकश्राव्य साधनांमध्ये असणारी ही भाषा शिकण्यासाठी सॉफ्टवेअर आहेत. तसंच फक्त वर्गामध्ये भाषा शिकवणं हे कठीण होतं तर माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे वर्गाच्या बाहेरही भाषा शिकण्याची, त्याचा सराव करण्याची प्रक्रिया ही सुरू राहू शकते आणि म्हणून भाषा शिकणे आणि त्याचा सराव करणे यासाठी ICT हे अतिशय उत्तम साधन आहे. त्यानंतर पुढचं आपल्याला सांगता येईल ते म्हणजे स्वतःच्या गतीने भाषा शिकणे.
तर विद्यार्थी हा त्याच्या गतीने भाषा शिकू शकतो. वेगवेगळी जे सॉफ्टवेअर आहेत, CD, DVD आहेत, तर त्याच्या सहाय्याने त्याचा उपयोग करून विद्यार्थी त्याच्या गतीने भाषा शिकू शकतो. तिसरं सांगता येईल आपल्याला ते म्हणजे भाषिक कौशल्यांचे विकसन. तर वर्ड प्रोसेसर, भाषांतर करणारी सॉफ्टवेअर, शब्दकोश, व्याकरण तपासण्यासाठीची सॉफ्टवेअर, तर यांच्या मदतीने भाषा शिकता येतात आणि भाषिक कौशल्य सुधारता येतात, विकसित करता येतात. एका भाषेचं दुसऱ्या भाषेमध्ये भाषांतर करणं हे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाने लगेच शक्य होतं आणि म्हणून भाषिक कौशल्याचे विकसन करण्यासाठी ICT हे उत्तम साधन आहे. पुढचं आपल्याला सांगता येईल ते म्हणजे आनंददायी शिक्षण. तर वर्ड गीड, मॅजिक वर्ड, वर्डस्मिथ असे गमतीदार खेळ यामध्ये आहेत. ICTमध्ये स्पेलिंग शिकणं यासारखे खेळ आहेत. तर या सर्व खेळांमुळे काय होतं तर मराठी शिकणं, इंग्रजी शिकणं, हिंदी शिकणं म्हणजे भाषा शिकणं हे आनंददायी बनतं. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की आनंददायी शिक्षणासाठी ICT साधन म्हणून अतिशय उपयुक्त आहे. पुढचा मुद्दा तो म्हणजे अक्षरांचे उच्चार आणि ध्वनी शिकवणे. तर भाषा शिकत असताना भाषेमध्ये उच्चार हे अतिशय महत्त्वाचे असतात आणि उच्चार केव्हा चांगले होतात की जेव्हा ते चांगले ऐकले जातात. आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून या दोन्ही गोष्टी शक्य होतात. अक्षरांचे उच्चार कसे आहेत हेही तपासता येतं आणि वेगवेगळे उच्चार ऐकताही येतात. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की वेगवेगळ्या भाषांमधले अक्षरांचे उच्चार ऐकण्याची, ध्वनी शिकण्याची संधी अनेक सॉफ्टवेअरमुळे उपलब्ध होते आणि म्हणून ICT हे उत्तम साधन आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला हा सांगता येईल तो म्हणजे भाषेवर प्रभुत्व मिळवणे. तर मोबाईलमध्ये सुद्धा अनेक सुविधा उपलब्ध आहे. वेगवेगळ्या भाषा सहजपणे शिकता येतात, जसे फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, इंग्लिश, जर्मन, इटालियन. तर अशा भाषा शिकणे आणि त्यावर प्रभुत्व मिळवणे हे ICTमुळे शक्य होतं. म्हणून भाषा विषयामध्ये ICTचा साधन म्हणून उपयोग यामध्ये आपण 6 महत्त्वाचे मुद्दे पाहिले आणि ते म्हणजे भाषा शिकणे व सराव करणे, स्वतःच्या गतीने भाषा शिकणे, भाषिक कौशल्यांचे विकसन, आनंददायी शिक्षण, अक्षरांचे उच्चार आणि ध्वनी शिकणे आणि भाषेवर प्रभुत्व मिळवणे. तर या प्रकारे आपण भाषा विषयामध्ये ICTचा उपयोग हा पाहिला. आता सामाजिक शास्त्राच्या अभ्यासामध्ये ICTचा साधन म्हणून उपयोग काय करता येईल ते आपण पाहू. तर यामध्ये आपल्याला पहिला मुद्दा सांगता येईल तो म्हणजे प्रभावी सादरीकरण. तर इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र यासारखे जे विषय आहे तर यामध्ये शिक्षक ICTची मदत घेऊन विविध माहितीचे एकत्रीकरण करून मुलांना मनोरंजक वाटेल अशा पद्धतीने विषयाची मांडणी करू शकतात आणि त्याचं आकर्षक सादरीकरण मुलांपुढे करून आणि विषयामध्ये आवड निर्माण करू शकतात, आवड वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतात. यासाठी योग्य आणि आकर्षक चित्र, छायाचित्र, आलेख हे इंटरनेटवरून घेऊन, Google इमेजेस घेऊन आणि त्याचा आपल्याला अध्यापनामध्ये उपयोग करता येतो. म्हणून आपल्याला सामाजिक शास्त्राच्या अध्यापनामध्ये ICTचा साधन म्हणून उपयोग करताना प्रभावी सादरीकरणासाठी हा मुख्य उपयोग सांगता येईल. तसंच दुसरा उपयोग हा सांगता येईल की विविध प्रकारच्या माहितीची उपलब्धता. तर या विषयांमध्ये विविध प्रकारची माहिती, विविध लोकांची मते सद्यस्थितीत इंटरनेटमुळे सहज उपलब्ध हे होत असतं आणि इंटरनेटवर विविध प्रकारची माहिती ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, मग ती चित्ररूप असेल, फोटो असेल, आकृत्या असेल, तर ही आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये मिळत असते. आणि एखादा विषय शिकवत असताना, एखादा प्रकल्प राबवत असताना त्याची माहिती जर आपण विद्यार्थ्यांना इंटरनेटवरून शोधायला सांगितली किंवा आपण इंटरनेटवरून माहिती घेऊन आणि विद्यार्थ्यांना त्याची माहिती करून दिली तर ते अधिक प्रभावी असतं. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की वेगवेगळ्या प्रकारची माहिती ही आपल्याला ICTमुळे देता येते. तसंच सामाजिक शास्त्रांमध्ये माहिती ही पद्धतशीरपणे एकत्र करणे, त्याचं विश्लेषण करणे हे सुद्धा गरजेचं असतं आणि यासाठी आपल्याला डेटाबेस,
स्प्रेडशीट याचा उपयोग करता येतो. उदाहरणार्थ देश आणि त्याच्या राजधान्या, लोकसंख्या, चलन, शेतातील उत्पादन, दरडोई उत्पन्न अशी माहिती आपल्याला पद्धतशीरपणे साठवण्यासाठी डेटाबेसचा उपयोग करता येतो. तसंच त्याची गरजेप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारात मांडणी करता येते. सांख्यिकी माहिती साठवता येते. वेगवेगळ्या प्रकारचे आलेख तयार करता येतात. ते आलेख तयार करण्यासाठी आपण स्प्रेडशीट वापरू शकतो. तसंच गुगल स्काय सारखे सॉफ्टवेअर वापरून आणि आकाशामध्ये कोणते तारे आहेत अशी इतर माहिती आपण मिळवू शकतो. गुगल मॅप्सचा वापर करून एखाद्या प्रदेशाचं सॅटेलाईट चित्र तसंच त्यातील तपशील पाहू शकतो. एखाद्या ठिकाणी जर गाडीने जायचं असेल तर कोणत्या मार्गाने जायचं ही माहिती मिळवू शकतो. तसंच एखाद्या ठिकाणी असणाऱ्या संस्था, कारखाने, उद्योग यांची माहिती मिळवता येते. विविध देशांमधला भौगोलिक भागांचा अभ्यास करता येतो. जगाच्या पाठीवर असणारे विविध प्रदेश, आर्थिक परिस्थिती, नैसर्गिक वैशिष्ट्ये, खाणकाम इत्यादी सर्व माहिती दृकश्राव्य साधनामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना दाखवता येते. इंटरनेटवरनं विद्यार्थ्यांना ती मिळवता येते. आपणही ती विद्यार्थ्यांना वर्गामध्ये दाखवू शकतो. तसंच अर्थशास्त्रामध्ये व्हर्च्युअल स्टॉक मार्केटिंगसारखं सॉफ्टवेअर वापरून आपण शेअर बाजारात जे व्यवहार चालतात तर ती करण्यासाठीची कौशल्य ही विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. वर्गामध्ये व्याख्यानाने किंवा चर्चेने शिकवायला जे अवघड आहे अशा संकल्पना आपण ॲनिमेशनच्या सहाय्याने चित्ररूप माहिती वापरून आणि सहज शिकवता येते. तसंच विद्यार्थ्यांना विश्लेषण करण्याची, चिकित्सक विचार करण्याची सवय लावता येते. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की शालेय सर्व विषयांमध्ये ICTचा साधन म्हणून अतिशय चांगल्या रीतीने उपयोग करता येतो. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे फायदे कोणते? तर परिणामकारक अध्यापन हे करता येतं. अध्यापनाच्या वेळी शिक्षकाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मार्गांचा अवलंब करता येतो. वेगवेगळे संदर्भ घेता येतात. वेगवेगळ्या प्रकारची माहिती उपलब्ध करून घेता येते. संगणकाच्या हार्ड डिस्कमध्ये किंवा CDवर मोठ्या प्रमाणामध्ये दृकश्राव्य आलेखात्मक माहिती उपलब्ध होते आणि त्यामुळे अध्यापन हे परिणामकारक बनवता येते. दुसरा फायदा हा सांगता येईल तो म्हणजे अद्ययावत माहिती. तर वर्गामध्ये अध्यापन करण्यासाठी शिक्षकाला केवळ पाठ्यपुस्तक वापरून चालत नाही, तर वेगवेगळ्या प्रकारची माहिती त्यांना द्यावी लागते. आणि ही माहिती जर अद्ययावत ठेवायची असेल तर वेगवेगळ्या ज्या वेबसाईट आहेत तर यावरून माहिती मिळवणं हे शक्य होतं आणि त्यासाठी खर्चही कमी लागतो. आणि ICTमुळे शिक्षकाला त्यांना जी माहिती पाहिजे तर ती क्षणामध्ये उपलब्ध होऊ शकते. तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे अध्यापनाचा दर्जा वाढवता येतो ICTमुळे. तर इंटरनेटवरून जे वेगवेगळी माहिती मिळते, जे चित्र मिळतात, वेगवेगळ्या आकृत्या, चित्र, आलेख, तर यामुळे माहितीचं आकलन होणं हे सोपं होतं. तसंच रंगीत आकृत्या उपलब्ध होतात, चित्र उपलब्ध होतात आणि त्यामुळे अध्यापन हे आकर्षक बनतं. तसंच ICTमुळे ध्वनी, हालचाल या बाबी पण आपल्याला त्यामध्ये टाकता येतात आणि त्यामुळे आपण जे प्रेझेंट करतो तर त्याचा दर्जा उंचावतो. आणि ICTचा परिणामकारक वापरामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत असतं, त्यांची जिज्ञासा वाढत असते, त्यांची शोध घेण्याची प्रवृत्ती वाढत असते. आणि ICTमुळे अमूर्त संकल्पना या अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट होतात. मूलभूत कौशल्य विद्यार्थी स्वतःच्या गतीने, स्वतःच्या आवडीने शिकू शकतो. तसंच इंटरनेट आणि इतर जे तंत्रज्ञान आहे तर यामुळे जगातील माहिती अगदी क्षणामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते आणि म्हणून माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षक जास्त आकर्षक आणि परिणामकारक अध्यापन करू शकतात. वेगवेगळं अध्ययन साहित्य तयार करू शकतात, त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती बदलू शकतात आणि या सर्वांमुळे अध्यापनाचा दर्जा हा वाढत असतो. पुढचं आपल्याला सांगता येईल ते म्हणजे विद्यार्थ्यांचे पाठात अवधान केंद्रित करता येते आणि ते टिकवून ठेवता येते. विद्यार्थ्यांना अभिरुची निर्माण करता येते. तर पाठामध्ये विद्यार्थ्यांचं अवधान
केंद्रित करणं आणि ते टिकवून ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर ते आपण ICTमुळे करू शकतो. पुढचा मुद्दा म्हणजे अध्यापनात नाविन्यता आणता येते, विविधता आणता येते. तसंच जो अध्ययनाला वेळ लागतो, अध्यापनाला वेळ लागतो, तर हा ICTमुळे कमी होतो. एखादी कृती करून घेणं हे सहज शक्य होतं. तसंच त्रिमिती दृश्य दाखवता येतात. अध्यापनामध्ये मनोरंजकता आणता येते. विद्यार्थ्यांमध्ये उच्च कौशल्य विकसित करता येतात. ज्ञान अद्ययावत ठेवता येतं. मिळवलेल्या माहितीचा वापर करून समस्या सोडवता येतात. उपचारात्मक अध्यापन करण्यासाठी ICT उपयुक्त आहे. वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करण्याची संधी विद्यार्थ्यांना देता येते. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पर्यायांची संधी उपलब्ध करून देता येते आणि या सर्वांचा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांना पाठामध्ये अभिरुची निर्माण होते. तर या असे अनेक फायदे आपल्याला ICTचे सांगता येतात. तसंच काही मर्यादाही आपल्याला सांगता येतील. तर त्यामध्ये की शाळेमध्ये पुरेसे साधनसामुग्री उपलब्ध नसते, ही एक मर्यादा सांगता येईल. तसंच माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी परिणामकारक प्रशिक्षकाची आवश्यकता असते, ते काही शिक्षकांजवळ नसू शकेल. त्यानंतर सोशल नेटवर्किंग साईटमुळे मुलांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होऊ शकतो. बसण्याची चुकीची पद्धत, डोळ्यावर येणारा ताण, शारीरिक व मानसिक तणाव हे त्रास ICTचा वापर करणाऱ्यांना जाणवतात आणि मूल्य रुजवण्यासाठी आणि त्यांची चाचणी घेण्यासाठी ICT हे उपयुक्त नाही असं आपल्याला म्हणता येईल.